नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. राधा राधा, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. म्हण दादू, गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग. रातच्या ब्लॉगची स्टार्टिंग कानाने केलेली आहे त्याच्या क्यूटच्या स्माईलने. हे ना दादू, हे ना. आता त्याला औषध द्यायची वेळ झाली आहे. त्याची एक मस्त झोप झाली. आता त्याला औषध देते आणि मग त्याला अंघोळ घालायची. मम्मीची खबर घेण्यासाठी आता पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पहिली चहा टाकते. माझ्या या सुट्टीमध्ये हेच काम चालू आहे, खबरीला आलेल्यांना चहा बनवणं. तर आता चहा करते आणि त्यांना सर्व करते. मग कानाची आंघोळ होईल. आता काना आत्ताच झोपेतून उठलाय. आता बघू आपण तो काय करतोय झोळीत. गुड मॉर्निंग दादू. काय करत होता तू? काय करीत होता? हसत होता एकटाच हसत होता बाबू. चल तुला बाहेर काढते बरं का. आता मी बाहेर काढते माझ्या दादूला. कुठू एकदम फ्रेश फ्रेश दिसती तू. एकदम फ्रेश 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 दिसतो. एकदम फ्रेश फ्रेश. काढते थांब, बाहेर काढते. हा, चला आता कानाला अनबॉक्स करूया. ये मस्त चहा बिस्किटची पण टाइम झालाय. त्या टाइमला काना उठलाय. एवढ्या वेळ झोपत राहते का काना? आज टायमच आपला मा दादू. आज 2 वाजले होते दादूला आंघोळ करायला. नाही, 1:30 वाजला होता. हा, पण झोपता 2 वाजले. हा, ना बाबा? झोपता 2 वाजले. मग आज नेमकी कानाची आंघोळीचा टाइम आणि पाहुणे आले. ते पाहुणे बसले थोड्या वेळ, मग त्याचा टाइम होऊन गेला आंघोळीचा. मग ते गेल्यानंतर मालिश केली. मग तिथून पुढं आंघोळ. मग ते 1-1:30 वाजून गेला तोपर्यंत. आहे ना दादू? आणि एक तर आधी लेट झोपून गेला. म्हणजे सकाळी लवकर उठला आणि झोपानच मस्त खेळत बसला आणि 9 वाजता झोपून गेला. मग डायरेक्ट 11 वाजता उठला. आज त्याच्या बाबाला सुट्टी होती तर घेऊन बसली. हां, आज बाबाला सुट्टी होती तर मस्त गाण्यासोबत खेळत बसले. 9 वाजू तर दोघं झोपले. आंघोळ नाही, काहीच नाही बाबांनी बी. आणि मग परत झोपले तर उठलेच नाही. आता कानाचा मेकअप करून घेते. त्याला दूध तर दिलंय, आता मेकअप करतो आम्ही. हे ना दादू? तर कानाच्या बॉडीसाठी मी बायो बॉडी बटर वापरते आणि फेससाठी मी त्याला हे पोस्ट बायोटिक फेस क्रीम वापरते. ह्या दोन्ही पण गोष्टी आम्हाला प्रमोशनसाठी आलेल्या होत्या, पण त्या यूज केल्यानंतर इफेक्टफुल वाटल्या मला. म्हणजे मला पर्सनली खूप आवडल्या त्या. मग मी त्याला डेलीचे यूज करते. आता संपल्यानंतर परत घेऊ आम्ही त्या गोष्टी. पहिले तर मी कानाला मॉलिशसाठी कोकोनट ऑइल वापरायचे. जेव्हापासून मला हे लिटल रिच्युअलचं आल्मोंड ऑइल आलं होतं, हे मला प्रमोशनसाठी आलं होतं कानाचं, तर मग मी तेव्हा हे यूज केलं. जवळजवळ याच्यापेक्षा छोटीशी बॉटल होती, ती मी पूर्ण यूज केली. मला ते खूप भारी वाटलं. त्यांनी कानाची स्किन पण ग्लो करायची आणि अशी जास्त लवकर ड्राय होत नव्हती. कुटू कानाच्या गोष्टी. चला आता मी त्याला सगळं लावून देते आणि त्याला हे कपडे घालते. कानूचा मेकअप झालेला आहे. कानू खूप क्यूट दिसत आहे. काना खूपच क्यूट दिसतोय दादू, तू खूपच क्यूट. चला, आज मला पीठ मळायचं आहे, कारण माझ्या मम्मीच्या हाताला आहे ना चिरलं इथं. तर मग तिला म्हटलं मी देते मळून. कारण आज मळायचं आहे पीठ. कशासाठी? तर जिलेबीसाठी. म्हणजे तिखट जिलेबी. म्हणजे त्याला काय म्हणता येईल मम्मी? कुळदाची जिलेबी. तर आज पीठ कुळदाची जिलेबीचं मळायचं आहे. तर ते तिखट असतं ना, म्हणजे त्याच्यामध्ये मिरची ते ॲड केलेलं असतं ना.
झालेलं आहे पीठ मळून. आता याचे शेवते बनवून घ्यायचे. मस्त शेवते रेडी आहे आणि त्याच्यासोबत खीर बनवली आहे जे की नानांना खायची होती. आणि कान्हा इथं मस्त आमच्यासोबत बसलाय. मोजून 5 मिनिटं झोपलाय तो फक्त. 5 ना, खीर बनूच तर झोपला फक्त लगेच. तर कान्हाच्या पुढे नाना इथं उभे आणि कान्हाला असं वाटतंय की त्यांनी मला उचलून घ्यावं. तेव्हा काय झालं बाबा घेत नाही तुला. इतका नादी लावी तो उचलून घ्यायला. जा या घर फिरून या, चक्र मारून या एक एक. जा बबुडी रे बबुडी. आता सगळ्या घरांमध्ये ते फिरून कानाला आणि 3 परत ठेवून देतील. काना परत थोड्या वेळ शांत मस्त खेळत, थोड्या वेळ त्यांना देणं आलं का परत असं नाटकं करी. आल्या सगळ्या रूम फिरून आले रिटर्न. काना कुठं कुठं गेलता? ए दादू लांब गेलतो कुठं कुठं गेला होता फिरायला बाबू संग? लांब गेलतो म्हणा. कुठं गेलता? आर किचन मध्ये. बापरे, सोबत खेळा. खाली टाकले कसं करतो. हा उचलून घ्या. तुम्ही बसून घ्या म्हणजे तो म्हणणारच नाही. झाला शांत बरोबर. होय काय झालं दादू? काना इकडं इकडं. ये तुम्हाला चाण्यासाठी मला आजीला दिलं आपल्या भेटायला. तुला तुम्हाला किती मजा आहे भेटायला यायला. आजीला नाही त्याला कस तरी तेव्हा आम्हाला करवा ना तिकडे. यायचं मला तुझ्या भेटायला. तू ये बर का तुझे. बाबा येत जाती म्हणा. चला चला लगेच उचलून घ्या. आता झोपायचं आता नाही. आता दृष्ट काढायची. आता दृष्ट काढायची बाबायची. आता दृष्ट काढायची. बास साधू बास. नाही का नाही टाकला आता जाते बाबा माझा निम्मा पाचारा झबा आता झबा. गुड नाईट कर. मला झोपायचंय म्हणा आता. का ना घसा दुकान का तेच करतो बा आता. तो करायला पाहतो हाय ना. झोप रे हे झोप.